श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तुम्ही सुद्धा जेवणाच्या ताटात हात धुता का? असं करत असाल तर होईल अनर्थ. भोजनाला आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत अन्नाला देवता मानण्यात आले आहे. त्यामुळेच भोजनाचा सन्मान केला जातो. प्राचीन काळापासून आपल्याकडे ताटाखाली लाकडी पाट किंवा तिवई ठेवण्याची प्रथा आहे. ही प्रथा आजही ग्रामीण भागात सर्रास आढळते. यामागे अन्नदेवतेचा सन्मान करण्याची भावना असते. याशिवाय अनेक भागात जेवणानंतर ताटातील पाणी पिण्याचीही परंपरा आहे. यामागे अन्नाच्या प्रत्येक कणाला सन्मान देण्याचीच भावना आहे. भोजनापूर्वी हे अन्न ईश्वर स्वरूप आहे अशा आशयाच्या प्रार्थना किंवा श्लोक म्हणण्याची ही पद्धत आहे. काही भागात ताटात हात धुणे अयोग्य मानण्यात येते. असे केल्याने अन्नदेवतेचा अपमान होतो असे मानण्यात येते. त्यामुळे ताटात हात धुतले जात नाहीत. याउलट देशातील दक्षिणेकडील प्रांतामध्ये काही संप्रदायात ताटात हात धुणे योग्य समजले जाते. ताटात हात धुणे म्हणजे अन्नदेवतेचा सन्मान समजण्यात येतो. दोन्ही प्रथा परस्पर भिन्न असल्या तरी भावना मात्र अन्नदेवतेच्या सन्मानाचीच आहे. त्यामुळे ताटात हात धुणे किंवा न धुणे या गोष्टीपेक्षाही अन्नाची नासाडी होणार नाही ही भावना अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे भोजनापूर्वी भोजन मंत्र म्हणून प्रसन्न मनाने भोजन करावे. अन्न हे परब्रह्म असल्याने अन्नाचा सन्मान करावा. तुम्ही जर जेवणानंतर ताटात हात धुवत असाल तर आजच ही गोष्ट करणे बंद करा. कारण जेवल्यावर त्याच ताटात हात धुतल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. भारतीय खाद्य संस्कृती जगात प्रसिद्ध आहे. आपल्या मसाल्यांचा भलाभला देशांना हेवा वाटतो. ज्याप्रमाणे आपली खाद्य संस्कृती प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे आपल्या भारतीय परंपरेत जेवणाला पूर्णब्रह्म असं म्हटलं गेलं आहे. जेवताना भारतीय संस्कृतीत काही नियम सांगितले गेले आहेत. हे नियम आपले आजी आजोबा आपल्याला शिकवत असतात. मात्र एक गोष्ट कटाक्षाने पाळली गेली पाहिजे, ती म्हणजे जेवल्यावर त्याच ताटात हात धुवू नये. तुम्ही असं करत असाल तर आजच ही गोष्ट करणे बंद करा. कारण जेवल्यावर त्याच ताटात हात धुतल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. जेवणाच्या ताटात हात धुतल्याने काय होतं? अन्नाचा अनादर करणे हे शास्त्रात पाप मानलं गेलं आहे. जेवणाच्या ताटात हात धुतल्यास माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा दोघीही नाराज होतात असं म्हटलं जातं. त्यामुळे कधीही जेवणाच्या ताटात हात धुवू नये. ताटात अन्न सोडू नये किंवा अगदी अन्नाचा एक दाणाही ताटात व्यर्थ जाऊ नये असं शास्त्रात सांगितलं गेलं आहे. जेवण झाल्यावर ताटात हात धुणे अशुभ का मानले जाते? तर त्यामागे सुद्धा शास्त्र आहे. आपल्याकडे 16 संस्कारामध्ये एक संस्कार आहे अन्नग्रहण संस्कार. हा संस्कार 5-6 महिन्याच्या शिशुवर केला जातो. तिथपासून पुढे आयुष्यभर या संस्काराचे पालन आपण करत असतो. जेवणाच्या सवयी, नियम आणि शिस्त याचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो. म्हणून चुकीच्या सवयी निदर्शनास आल्यावर त्यास लगेचच काढून टाकल्या पाहिजेत. जसे की जेवण झाल्यावर ताटात हात धुणे. बऱ्याच घरात जेवण झाल्यावर ताटात हात धुण्याची सवय असते. ही सवय अत्यंत चुकीची आहे आणि त्याला कोणताही शास्त्र आधार नाही. उलट तसे करणे फार ओंगळवाणे दिसते. एक वेळ जेवण झाल्यावर स्वतःचे ताट उचलून ते धुवून टाकावे. यात शिस्त दिसून येईल, परंतु ताटात हात धुणे हे शास्त्राला धरून नाही. शास्त्रानुसार अशा चुकीच्या सवयीमुळे दारिद्र्य येऊ शकते. अन्नातून आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होते. त्या अर्थी अन्न हे शक्तीचे रूप आहे. म्हणूनच अन्न देणाऱ्या शक्तीला आपण अन्नपूर्णा असे म्हणतो. आणि सकस भोजनाने प्राप्त झालेल्या शक्तीचा सुयोग्य वापर करून माता लक्ष्मीलाही प्रसन्न करतो. परंतु रिकाम्या ताटात खरकट्या हाताचे पाणी टाकणे हा अन्नपूर्णेचा अपमान आहे. त्यामुळे अन्नपूर्णेची अवकृपा होऊन माता लक्ष्मीचाही रोष आपण ओढून घेत असतो. यासाठी ताटात पाणी टाकणे योग्य नाही. तर यामागे मूळ शास्त्र काय आहे? तर जेवण हा यज्ञ आहे आणि अन्न ही त्यात टाकलेली आहुती आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म असे आपण जेवणापूर्वीच्या श्लोकात म्हणतो. याचा अर्थ पोट भरावे म्हणून जेवत नाही, तर शरीराला ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून जेवतो. आपल्या पोटात जो अग्नी आहे त्यात अन्नाची आहुती टाकल्यानंतर जेवण पूर्ण झाल्यावर हा अग्नी शांत करण्यासाठी पळीभर पाणी हातात घेऊन आचमन करायचे असते आणि यज्ञाची पूर्तता झाली अशी त्यामागे भावना असते. तळहातावर घेतलेले पाणी ईश्वराचे स्मरण करून प्राशन करायचे असते. त्यामुळे त्या पाण्याला तीर्थरूप प्राप्त होते आणि हे अन्न ज्या भगवंताच्या कृपेमुळे मिळाले त्याच्या स्मरणाने यज्ञाची सांगता होते. यासाठी शास्त्र जाणून घेऊन मगच कृती करणे इष्ट ठरते.
अन्यथा त्याचा उलट परिणाम भोगावा लागू शकतो. जेवताना साधे सोपे नियम लक्षात ठेवावे. जेवणापूर्वी आणि जेवून झाल्यावर देवाचे आभार मानावे. गरज असेल तेवढेच अन्न घ्यावे. ताटात अन्न वाया घालवू नये. आपल्या ताटाबाहेर सांडलेले अन्न गोळा करून कचऱ्यात न टाकता चिमण्या कावळ्यांना घालावे. जेवताना आसन घेऊन बसावे. जमिनीवर थेट बसू नये. शक्य असल्यास बसायला कापडी आसन आणि ताटाखाली पाट किंवा चौरंग घ्यावा. त्यामुळे ताटाभोवती बारीक जीव जीवाणू असल्यास ते ताटात प्रवेश करणार नाहीत. जेवताना मांडी घालून बसावे. पलंगावर बसून जेवू नये. वृद्धांनी टेबल खुर्ची तर तरुणांनी भारतीय बैठक घालून सहभोजन करावे. जेवताना अन्न सांडणार नाही याची काळजी घ्यावी. आपले उष्टे खरकटे अन्न दुसऱ्या कोणाला उचलू न देता स्वतःच उचलून टाकावे. चालत फिरत जेवू नका. एका जागी बसून शांत चित्ताने जेवावे. जेवताना बोलू नये. अप्रिय विषय काढू नये. वादविवाद घालू नये. रडू नये. आनंदाने जेवणाचा आस्वाद घ्यावा. प्रत्येक घास चावून चावून खा. सावकाश जेवा. चमच्यांचा वापर करण्याऐवजी हाताने जेवा. त्यामुळे अन्नस्पर्श आणि अन्नरस याची जाणीव समृद्ध होते. अन्न देणाऱ्या परमेश्वराचे, अन्न पिकवणाऱ्या बळीराजाचे आणि अन्न रांधून वाढणाऱ्या अन्नपूर्णेचे आभार मानायला विसरू नका. हवं तितकंच अन्न ताटात घ्यावं. अनेक वेळा आपण जेवतो त्यापेक्षा जास्त अन्न ताटात टाकतो. असे करणे चुकीचे आहे, कारण ताटात अन्न टाकणं हे महापाप समजलं जातं. ज्याला अन्नाचे महत्त्व कळत नाही तो पापाचा भागी होतो. म्हणूनच जितकं अन्न ग्रहण करू शकतो तितकंच अन्न ताटात वाढून घ्यावं. ताटात 3 भाकऱ्या किंवा पोळ्या घेऊ नयेत. ताटात एकत्र 3 भाकऱ्या किंवा 3 पोळ्या वाढून घेणं हे अशुभ असतं असं शास्त्रात सांगितलं गेलं आहे. सनातन परंपरेत 3 पोळ्या एकत्र असणं असं ताट मृत व्यक्तीला समर्पित केल्यासारखं आहे. लाकडाच्या पाटावर किंवा लाकडी टेबलावर ताट ठेवून जेवावं. तुम्ही चटईवर बसूनही जेवू शकता. एका हाताने ताट कधीही पकडू नका. असे केल्याने अन्न प्रेत योनीत जाते असं सांगितलं जातं. शास्त्रात जेवणापूर्वी भगवंताचे ध्यान करणे उत्तम असल्याचे सांगितले आहे. अन्न खाताना रागीट वागणं किंवा रागाने एखाद्याला बोलणंही पाप मानलं गेलं आहे. आशा करते आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.